असं काहीच्या काही बोलायला लागतो आणि सायलीला खूप राग येतो. सायली आता खूप रागाने अर्जुनकडे बघत असते. त्यांचा आता स्क्रिप्ट पूर्ण झाल्यावर अर्जुन तिथे रागानेच निघून जातो. तिला तो असं ऐकवतो की तुम्ही आता सुभेदारांची आदर्श सून म्हणून नाही. असं बोलल्यावर सायलीला खूप राग येतो आणि अर्जुन रागाने बाहेर निघून जातो. त्याच्या मागोमाग सायलीसुद्धा बाहेर निघून जाते. इकडे तन्वी तिच्या मैत्रिणींना म्हणत असते की आज ना जगातील सर्वात आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. ज्या दिवसाची मी इतकी मनापासून वाट बघत होती ना, आज तोच दिवस आलाय. म्हणजे आज ह्या दोघांचं भांडण झालं ना, मी खूप खुश आहे. तर ती मैत्रिणींना म्हणते की आज ना तुमच्या आवडीचं जेवण मागवा आणि खर्च मी करणार, कारण मी खूप खुश आहे. तेव्हा आता त्या मैत्रिणी म्हणतात की नक्की झालंय काय तुला? तन्वी म्हणते मी सांगितलं ना मी खूप खुश झाली आहे, तेच तुम्ही ऐका आणि मागवा तुमच्या ऑर्डर, मनाप्रमाणे ऑर्डर करा. आणि मग आता इकडे सायली अर्जुन बाहेर येत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, वा काय ॲक्टिंग केली तुम्ही, मला ना खूप आवडली तुमची ॲक्टिंग. पण सायली मात्र काहीच बोलत नसते. असं बोलत बोलत ते गाडीजवळ येतात. तेव्हा आता अर्जुन ॲक्टिंग करता करताच आजूबाजूला कोणी बघतंय का आपल्याला हे बघत असतो. तर सायली काहीच बोलत नाही आणि त्याचं इकडे तिकडे बघणं चालू असतानाच पटकन गाडीमध्ये बसते. आता अर्जुन बघतो तर सायली गाडीमध्ये बसलेली असते. पुन्हा अर्जुन त्या दुसऱ्या बाजूने गाडीमध्ये बसतो आणि सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली, काय मजा आली ना आज. तर तन्वीला असं वाटलं असेल आपण भांडतोय ना, आता बघ ती कशी करेल माझ्याबरोबर, कशी वागेल ना हे तुलासुद्धा कळेल. पण इकडे सायली काहीच बोलत नसल्यामुळे अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्हाला काय झालंय? तुम्ही कधीपासून गप्प गप्प का आहात? काही बिघडलंय का तुमचं? सायली काहीच बोलत नसते. आता तिच्या शांत राहण्यामध्ये इकडे घरही येतं तरी सायली मात्र एक शब्दही तोंडातून काढत नाही. आता अर्जुन गाडीमधून उतरतो आणि म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला बोलायचं आहे की नाही? मग आता सायली म्हणत असते की काय झालंय? मला काहीच बोलायचं नाही आहे, मी काही म्हणते का तुम्हाला? आता ते दोघंही चप्पल काढून सरळ सायली आतमध्येच घुसते. तर अस्मिता त्यांना बघून म्हणते की झालं, आले राजा राणी. मग आता सायलीचं तोंड बघून कल्पना म्हणत असते की अर्जुन काय रे, बायकोला खूप ओरडलास वाटतं, म्हणून बायकोचा चेहरा पडलाय. सायली म्हणते काही नाही आई, मी जरा किचनचं बघते. अस्मिता म्हणते की आता काय बाकी राहिले किचनचं बघायचं, माझं तर जेवण करून पण झालं. मग आता कल्पना म्हणते की अस्मिता तू गप्प बस ना. मग त्यानंतर सायली रूममध्ये निघून जाते फ्रेश होण्यासाठी. तर अर्जुनही तिच्या मागे मागेच जात असतो. तर कल्पना आणि पूर्णाजी म्हणत असतात की आता जेवायची वेळ झाली आहे, चला बरं जेवण करून घेऊ पटकन. तर आता अर्जुन खूप मूडमध्ये असतो आणि तो सायलीला म्हणतो की वा, आज तर काय छान बेत बनवला आहे, मला तर लोणचंही पाहिजे, मिसेस सायली मला लोणचं वाढा बरं. सायली आता त्याच्या गोष्टींवरती इग्नोर करत ती प्रतापकडे जाऊन म्हणते की बाबा, मी दुपारी तुमच्यासाठी चटणी बनवली होती, खाऊन बघा ना कशी झाली आहे. तिथेच ती थोडा वेळ उभे राहते आणि मग तिला प्रतापराव म्हणत असतात की खूप छान टेस्ट झाली आहे, खरंच सायली तू खूप छान चटणी बनवली, मला तर खूप आवडली. आता अर्जुन सायलीकडेच बघतोय, तो वाट बघतोय की सायली आपल्याला कधी लोणचं वाढेल. पण त्यानंतर आता इकडे चैतन्यालाही कळतं की सायलीला खूप राग आलाय. ती मुद्दामूनच आता चैतन्याच्या ताटामध्ये लोणचं वाढते आणि पुन्हा किचनकडे निघून जाते. अर्जुन आता तिला बघतोय हे कल्पनाच्या पण लक्षात आलंय. पूर्णाजी सुद्धा बघत असतात. आता खरोखर सगळ्यांनाच हे कळालंय की सायलीला खरंच खूप राग आलाय अर्जुनचा. आणि आता चैतन्य म्हणत असतो की बाबा, मला असं वाटतं आजकाल ना आपण ग्लोबल वॉर्मिंगवरती चर्चा करायला पाहिजे, कारण ना आजकाल जगभरात वातावरण खूप तापत चाललंय. आता अर्जुनला कळतं की चैतन्य मलाच म्हणतोय, म्हणून तो म्हणतो की चैतन्य जेवण कर जरा, समोर दिसतंय ना तुला काय वाढलंय ते खा. तर चैतन्य म्हणत असतो की हो मी तर जेवतोच आहे, तुला अजून लोणचं वाढू का अर्जुन? तेव्हा आता अर्जुनला खूप राग येतो चैतन्याचा आणि सायलीला बोलायचंच नसतं. थोड्याच वेळ त्यांचं जेवण आटपून ते त्यांच्या रूममध्ये जातात. इकडे आता अर्जुन पुन्हा सायलीचं डोकं खायला लागतो की सायली बोल ना, काय झालंय तुला? सायली आता झोपायचं नाटक करत असते. तर अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही बोलणार आहात का नाही माझ्याशी, माझं काय चुकलंय ते तरी सांगा. मग सायली म्हणते की स्क्रिप्टमध्ये जे लिहिलेलं नव्हतं ते सुद्धा तुम्ही बोललात ना की सुभेदारांची आदर्श सून मी नाहीये, मग झालं ना, आता का बोलताय माझ्याशी? मग अर्जुन डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला ह्या शब्दाचा राग आलाय का? अहो, इतकं राग मानण्यासारखं काय आहे? आपण ठरवलं होतं ना हा ड्रामा आहे, हे सगळं आपण तन्वीमुळे करतोय की नाही, मग त्यात तुम्हाला राग येण्यासारखं काय झालंय? मी तर काल तुम्हाला प्रॉमिस पण केलं होतं ना की हा ड्रामा आहे फक्त. आणि असंही आजीने पूर्णाजीने काय सांगितलंय की तुम्ही या घरची आदर्श सून तुम्हाला स्वीकारलंय ना, मग अजून काय हवंय तुम्हाला? तर मग सायली म्हणते की ते तर बरोबर आहे, पण मला तुम्ही बोलले ना तेव्हा खूप वाईट वाटलं, पण ठीक आहे चला, हा तर ड्रामा आहे ना. आता
अर्जुन म्हणतो की थोड्याच दिवसात मी तुमचं प्रॉमिस पूर्ण करणार आहे. इतकं स्पष्ट बोलल्यानंतर सुद्धा आता सायलीला कळत नाहीये की अर्जुनच्या नक्की मनात सायलीविषयी किती मान सन्मान आदर आहे ते तिला कळतच नाहीये. तर प्रेक्षकांना आता पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे, तन्वी घरी जाऊन हा विचार करते की आज चक्क अर्जुन आणि सायली इतके का भांडले असतील बरं, की हे नक्की काय चाललंय यांचं, का भांडत असतील बरं हे, की यांना माझ्यासमोर काहीतरी ड्रामा करायचा होता की हे खरं खरं असेल, काय करू मी. मग ती म्हणते की सुभेदारांच्या घरामध्ये माझा पर्सनल कॅमेरा आहेच ना. मग ती आता अस्मिताला कॉल करते आणि अस्मिताला म्हणते की अगं अस्मिता, आज मी काहीतरी वेगळंच बघितलं, सायली अर्जुन घरीच आहेत ना. अस्मिता म्हणते त्यांचं काय, आले गावभर भटकून, आत्ताच घरात पोहोचलेत. तेव्हा तन्वी म्हणते का अगं तुला माहिती आहे का, आज मला ते एका रेस्टॉरंटमध्ये भेटले आणि तिथे ते दोघं खूप भांडत होते. अर्जुन तर तिला वाटेल ते बोलला. आता सायलीचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. मग अस्मिता म्हणते खरं बोलते तू, किती आनंदाची बातमी दिलीस तन्वी म्हणते की हेच सांगण्यासाठी मी तुला कॉल केला ना. आता त्या दोघांवर वॉच कर, हे म्हणजे ही गोष्ट खरी आहे का हे मला खात्रीशीर तूच सांगू शकते. अस्मिता लगेचच घाईघाई दरवाजा बंद करते आणि सर्व म्हणत असते की असं काही चाललंय का, ठीक आहे मी त्या दोघांवर वॉच करते. आता तन्वीने एवढे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स बघितले आहे, तरीही तिला आता अर्जुनला पुन्हा सायलीपासून तोडायचे. म्हणजे बघा कशी आहे ती तन्वी. पुढे आता आपल्याला अस्मिताचं आणि तन्वीचं बोलणं झाल्यावर तन्वी आता विचार करत असते की मी काय करू, अर्जुनला कसं इम्प्रेस करू. ही तीच वेळ आहे अर्जुनला इम्प्रेस करायची, कारण आता सायलीबरोबर त्याचं भांडण झालेलं आहे. पण मग मी आता अर्जुनला कॉल करू की मेसेज करू. मग आता ती हाय असं मेसेज करते. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की तन्वीचा मेसेज आलाय. आता सायली रागानेच बघायला लागते, तर हाय लिहिलेलं असतं. मग अर्जुन म्हणतो करू का तिला काहीतरी रिप्लाय मी. सायली म्हणते टायपिंग नाव दिसतंय ना, थांबा ना, तुम्हाला जरा दम आहे का, ती काहीतरी टाईप करते. मग अर्जुनला दुसरा मेसेज ती टाकते, तर त्यात लिहिलेलं असतं कसं आहेस. अर्जुन म्हणतो मी तर ठीक आहे, आता काय सांगायचं तुला, मी ठीक तर नाही आहे पण आता मला म्हणावं लागतंय. म्हणजे त्याला इथे दाखवून द्यायचं आहे की त्याचं आणि सायलीचं खूप भांडण झालं आणि अर्जुन खूप रागात आहे असं त्याला दाखवायचं असतं. तर पुढे आता तन्वी म्हणते की मला तुला भेटायचं आहे अर्जुन, तर मी तुला ऑफिसमध्ये येऊन उद्या भेटू का. आता इकडे अर्जुन तिला मेसेज करून सांगतो की ठीक आहे येऊ शकतेस तू ऑफिसमध्ये. पुन्हा तन्वी आणि त्याची चॅटिंग चालू असते, तर तन्वी म्हणते की मी आता फोनच हातामध्ये घेणार नाही, कारण अर्जुनचं मध्येच काहीतरी निगेटिव्ह आन्सर आलं की माझा मूड ऑफ होईल. त्याच्यापेक्षा मी मेसेजेस बघत नाही ना. आणि उद्या जर अर्जुन मला बोलला की मी तुला ऑफिसमध्ये बोलवलं नव्हतं, तू का आलीस, तर मी सांगेल कारण की मी फोनच हातामध्ये घेतला नव्हता, तर मी तुझा मेसेज कसा काय बघितलाच नाही आहे, असं काहीतरी सांगून तन्वी आता तयार होत असते. इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये सकाळी सकाळीच आरशामध्ये बघून ड्रेस चूज करत असतो आणि सायली लपून लपून त्याला बघत असते. सायली म्हणत असते की आज तन्वीला भेटायला जायचे, तर आज इतका मेकअप का, असं मनातल्या मनात म्हणते. त्यानंतर परफ्यूमच्या 4 बॉटल्या काढून सुद्धा अर्जुनला चूज होत नाहीये की मी तो आज कोणता परफ्यूम मारणार आहे ते. थोड्याच वेळा सायली समोर येते आणि अर्जुनला म्हणते की परफ्यूम चूज करायला एवढा वेळ लागतो का, आणि आज तुम्ही त्या तन्वीला भेटायला चाललेत म्हणून इतका मेकअप करताय का, इतके खुश आहात का तुम्ही तिला भेटण्यासाठी. तर अर्जुन हसायला लागतो आणि अर्जुन तिची फिरकी घेत असतो की मिसेस सायली, ड्रामा आहे ना हा. तो परत परत त्याला आता खूप वेळा आठवण करून द्यावी लागते सायलीला, कारण सायलीला ही गोष्ट माहिती असून पण सायलीला राग तर येतोय हे अर्जुनच्या पण लक्षात आलंय आता. तर पुढे आता असं बघायला मिळतं की आता अर्जुन ऑफिसमध्ये पोहोचलाय आणि इकडे तो चैतन्याला सांगत असतो. तिथे तन्वी पोहोचते. तन्वी त्याला बघून खूप खुश असते आणि आता हा भाग इथेच संपतोय. तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे, तन्वी ऑफिसमध्ये जाणार आहे हे सायलीला माहिती आहे, त्याच्यामुळे सायलीसुद्धा आता अर्जुनच्या मागोमाग तिथे ऑफिसमध्येच जाते आणि तिला लपून बघायचं असतं की तन्वी आता सायलीला काय म्हणणार आहे, अर्जुनला काय म्हणणार आहे हे सायलीला बघायचं असतं, म्हणून ती लपून लपून बघत असते. तर अर्जुन आणि तन्वी भेटतात. आता अर्जुन तन्वीला बघून म्हणतो की खूप दिवसांपासून मी ह्याच गोष्टीची वाट बघत होतो, मला खूप आवडते तन्वी तू. आणि असं म्हटल्याबरोबरच तन्वी आता अर्जुनला मिठी मारताना दिसणार आहे आणि हे सायली बघते. सायलीला ह्या दोघांना एकत्र बघून खूप जलस होते. ती म्हणते की सोड माझ्या अर्जुनला. मनातल्या मनात ती म्हणत असते की माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलंस तर याद राख. तर पुढे काय होणार आहे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, हा भाग इथे संपलाय. तर मग आता तन्वी आणि अर्जुन भेटलेले पाहून सायलीचा खूप संताप झालाय. आता सायली तन्वीला जाऊन सुनावणार आहे की ते सर्व पचवून घरी जाणार आहे, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणारच आहोत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते. धन्यवाद.